मोहम्मद रफी आणि नौशादजी. नौशादजींनी मोहम्मद रफी साहेबांना रागदारीवरची गाणी गाणारा गायक, एक अप्रतिम गायक, कधीही गाताना लय नाही सोडली असा गायक, अतिशय खुमासदारपणे एका सप्तकातून दुसऱ्या सप्तकात मुसाफिरी करणारा एकमेव गायक, अशी काहीशी खूप मोठी प्रसिद्धी दिली ती नौशादजींनी दिली. नौशादजी आणि मोहम्मद रफी हे जणू काही समीकरणच होऊन गेलं होतं. एकदा दीदार चित्रपटाचं एका गाण्याचं रेकॉर्डिंग होतं HMV कंपनीत. तेव्हा मग नौशादजी आणि मोहम्मद रफी, नौशादजींचा सगळा वाद्यवृंद, सगळे कलाकार, असा लवाजमा सगळा जमा झाला होता. दीदार चित्रपटातलं ते गाणं आणि बरोबर रेकॉर्डिंग होण्याच्या आधी आपल्या HMVचे त्या काळातले सर्वे सर्वा ज्यांना गणलं जायचं महान भावगीत गायक सन्माननीय जोशी साहेब यांचं त्या स्टुडिओत आगमन झालं. नौशादजींनी त्यांना सन्मानपूर्वक नमस्कार केला आणि थोडीशी इकडची तिकडच्या गप्पा झाल्या आणि प्रयोजन सांगितलं की आज इथं येण्याचं प्रयोजन काय आहे सगळे आम्ही. त्यांनी आपली पाहिलं मोहम्मद रफीबद्दल. नौशादजींनी सांगितलं आज मोहम्मद रफींचं रेकॉर्डिंग आहे. जोशी साहेबांनाही वेळ होता. ते म्हणाले चलो कोई बात नहीं, कर लीजिए रिकॉर्डिंग, वैसे भी मुझे आज कुछ खास काम नहीं है, मैं भी देखूंगा, मोहम्मद रफ़ी साहब की आवाज़ सुनूंगा, आप इतनी तारीफ करते हो इस बेटे की, असं म्हणून त्या दीदारच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू झालं. या गाण्यातली मोहम्मद रफी या नवीन गायकाची गायकी पाहिल्यानंतर HMVचे सर्वेसर्वा या जोशींनी उद्गार काढले, नौशादजी, सचमुच पार्श्व गायन का अगर क्षेत्र और इसमें अगर ये चमकता हीरा है तो ये तो एक कोहिनूर है. ये बेटा आगे चल के बहुत महान गायक बनेगा, बहुत बड़ा गायक बनेगा, बहुत मिठास है इसकी आवाज़ में. आणि म्हणूनच नौशादजी नेहमी म्हणायचे की मोहम्मद रफीचा आवाज जरी थोडा जाड असला तरीसुद्धा त्यांनी श्वास कधी घेतला, श्वास कधी सोडला हे तुम्हाला कळणार पण नाही, इतक्या सफाईदारपणे गाणारा तो एक महान गायक आहे. आता नौशादजींच्या बरोबर जी काही गाणी बनली, ज्या गाण्यांना नौशादजींनी संगीत दिलं, चाल लावली, अशी सगळी गाणी गाता गाता मोहम्मद रफींची सोलो सॉन्ग तर झालीच, पण त्या काळातल्या अगदी सुरैया, शमशाद बेगम, जुन्या जेवढ्या म्हणून गायिका होत्या त्या सगळ्या गायिका, त्यानंतर लता दीदी, आशा भोसले, अशा अनेक फिमेल सिंगरबरोबर मोहम्मद रफींची द्वंद्वगीतंसुद्धा नौशादजींनी गाऊन घेतली. तथापि खंत एका गायिकेची तिच्या मनामध्ये सतत तो सल राहिला की जरी नौशादजींची कारकीर्द 1940 साली सुरू झाली आणि जरी 1944-45 पासून मोहम्मद रफींना घेऊन ते काम करू लागले, तरीसुद्धा नौशादजींचा सुरुवातीचा काळ 1940 आणि सुमन कल्याणपूर यांची आठवण झाली त्यांना ती 1966 साली. 26 वर्षे एखादी
नामवर गायिका एखाद्या महान संगीतकाराकडून उपेक्षित राहते याचं आजही सिनेरसिकांना, माझ्यासारख्या कलाकारांना नक्कीच आश्चर्य वाटतं. नक्की यामागचं कारण काय असेल ते आता नौशादजींना माहिती. 1966 साली त्यांनी पहिला प्रयोग केला. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांना घेऊन त्यांनी एक द्वंद्वगीत गायलं, तयार केलं, त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि ते सुपरडुपर हिट गाणं झालं. मग मोहम्मद रफी साहेबांबरोबर जे जेंट्स सिंगर होते त्यांची पण यादी खूप मोठी आहे. अगदी कुंदनलाल सैगल जुन्या काळात मोहम्मद रफी साहेबांबरोबर गाणी म्हणली आहेत. त्यानंतर मन्नाडे आहेत, हेमंत कुमार आहेत, किशोर कुमारबरोबर आहेत गाणी, महेंद्र कपूर यांच्याबरोबर गाणी आहेत. अशी या मेल सिंगरबरोबर सुद्धा मोहम्मद रफी साहेबांची गाणी हिट होत गेली. परंतु ओ पी नय्यर हे जेव्हा जास्त प्रकाशात येऊ लागले तेव्हा ओ पी नय्यर यांच्या संगीताचा बाज थोडा वेगळा होता. नौशादजी यांच्या संगीताचा बाज थोडा वेगळा. म्हणजे काही काही गाण्यांना ते पाश्चिमात्य ढंगात संगीत द्यायचे, परंतु त्याचा भारतीय बाज, शास्त्रोक्त गाण्याचा बाज आहे तसा ठेवण्याची धडपड करायचे. या सगळ्या गोष्टी ओ पी नय्यरना माहीत होत्या आणि ओ पी नय्यरनी जेव्हा मोहम्मद रफी साहेबांना घेऊन काही गाणी करायची ठरवली तेव्हा पहिली रिॲक्शन ओ पी नय्यर साहेबांनी काय द्यावी? मोहम्मद रफीसारख्या एका गुणी गायकाला तो फक्त रडकी गाणी गाऊ शकतो, तो फक्त रागदारीवरची गाणी सफाईदारपणे गाऊ शकतो, अशीच काहीशी इमेज या नौशादजींनी बनवली आणि त्या चौकटीतच मोहम्मद रफी यांचा उत्कर्ष होणं थांबलं वगैरे वगैरे अशी त्यांनी थोडी टीकात्मक चर्चा पण ते करायचे. आणि म्हणून ओ पी नय्यर साहेबांनी मोहम्मद रफीमधला रफी रोमॅन्टिक हा खुलून कसा बाहेर येतो हे दाखवण्यासाठी अनेक गाणी बनवली. मित्रांनो, एक जावेद अख्तर साहेब नेहमी किस्सा सांगतात की एकदा ते रेकॉर्डिंग बघायला गेले होते स्टुडिओमध्ये. गायिका शारदा आणि मेल सिंगर मोहम्मद रफी. आता त्या काचेच्या बॉक्समध्ये मोहम्मद रफी आणि शारदा दोघे उभे होते. दोघांकडेही माईक होते. गाण्याच्या ओळी दोघांच्याही समोर होत्या. सुरुवातीला मोहम्मद रफींच्या ज्या काही ओळी होत्या त्या झाल्या आणि त्यामध्ये ह्या ओळी झाल्यावर शारदांनी माईक लगेच सुरू केला आणि स्वतःच्या ओळी गायला सुरू केली. मोहम्मद रफी साहेबांचे काही मित्र जावेद अख्तर साहेबांच्या बरोबर तिथंच त्या स्टुडिओच्या बाहेर बसले होते, जिथून रफी साहेब आणि शारदा हे त्यांना दिसत होते. त्या काचगृहाच्या बाहेर काही खुर्च्या असतात, त्या खुर्च्यावर हे बसले होते आणि रेकॉर्डिंग पाहत होते, ऐकत होते. या मित्रांना राहवलं नाही. या मित्रांनी मोहम्मद रफी साहेबांच्या त्या सुरुवातीच्या ओळी ऐकल्या ऐकल्या खुर्चीतनं उभारून त्यांना दाद दिली. वाह भाई वाह, क्या गाते हो, क्या गला पाया है वगैरे. काचेतून तिकडं काही जास्त ऐकू द्यायला असं बोलायचं नसतंच. या सगळ्या इशाऱ्यावरनं मोहम्मद रफी साहेबांना समजलं की आपल्या मित्रांना आत्ता गायलेल्या ओळी खूप भावल्या आहेत मनाला. बरं, मोहम्मद रफी साहेब काय तसेच उभे राहिले होते का शारदा यांच्या बाजूला? नाही. हीच खासियत जावेद अख्तर साहेब नेहमी सांगतात. मोहम्मद रफी हे किती पराकोटीचे, पट्टीचे गायक होते, किती प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास बाळगून ते गायचे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. वास्तविक पाहता रेकॉर्डिंगच्या वेळेस फक्त त्या गाण्यात इन्व्हॉल्वमेंट घेऊन त्या ओळींवरनं नजर न हटवता रेकॉर्डिंग केलं जातं. पण मोहम्मद रफी यांची खासियत होती, यांचा अभ्यासच इतका होता
की त्यांना सतत त्या ओळींकडे बघावं लागायचं नाही. एकदा डोक्यात घेतलं की हे या रागातलं गाणं आहे, इथं इथं आपल्याला अशी लय पाहिजे, या ठिकाणी आपण श्वास घेणार आहोत, या ठिकाणी सोडणार आहोत, हे सगळं त्यांच्या डोक्यात रेकॉर्डिंग आधीच झालेलं असायचं. आणि तेच तिथं दिसलं. त्या रेकॉर्डिंग रूममध्ये स्वतःच्या ओळी गायल्यानंतर शारदा यांचं गाणं सुरू झाल्या झाल्या त्यांच्या ओळी अजून लांब आहेत हे त्यांना टायमिंग पण माहिती आहे. आणि म्हणून तेवढ्या वेळात त्यांनी बाजूला असलेल्या एका ग्लासमधलं पाणी प्यायले. पाणी पिल्यानंतर त्यांनी अगदी व्यवस्थित ओठ वगैरे पुसले आणि त्याच वेळेस मित्रांचे इशारे पाहिले. तेव्हा ते इशाऱ्याने एकच गोष्ट बोलले, मेरा इसमें कुछ भी नहीं है, ये सब तो देन उसकी है, परवरदिगार ने ये दिया है, बस मैं तो काम कर रहा हूँ. ही विनयशीलता, हा त्या शक्तीच्या विषयी असलेला मनःपूर्वक आदर, हे तेवढ्या काही सेकंदाच्या त्यांना जो पॉज मिळाला होता, तेवढ्या वेळात ते पाणी पिऊन त्या इशाऱ्याला रिप्लायसुद्धा त्यांनी दिला आणि इन्स्टंटली त्यांच्या ओळीच्या वेळेस लगेच पुन्हा स्टार्ट झाले आणि ते गाणं पूर्ण रेकॉर्ड केलं. मित्रांनो, ही एक स्पेशालिटी असते. मी छोटा का होईना, पण मी पण एक कलाकार आहे. कुठेतरी माझ्याकडं सामान्य माणसापेक्षा थोडं काहीतरी मलासुद्धा त्यांनी जास्त दिलं आहे. ॲज फार ॲज धिस स्टेज आर्ट इज कन्सर्न्ड, धिस सिंगिंग इज कन्सर्न्ड, प्रेझेंटेशन आर्ट इज कन्सर्न्ड, या बाबतीत मी बोलतो आहे. त्यामुळं हा जो मोहम्मद रफी साहेबांकडं आत्मविश्वास होता, हे जे काही एक जगावेगळं टॅलेंट होतं त्यांच्याकडं, आणि त्यासाठीच रफी साहेबांना करोडो नमन करण्याशिवाय गत्यंतर नाही. केलेच पाहिजे प्रत्येकाने. पुन्हा मोहम्मद रफी होणे नाही, असं जे वारंवार मी म्हणतो, त्याच्यासाठी अशा अनेक छोटे छोटे दाखले जसजसे आपले हे एपिसोड पुढं जातील, जसजसा मी तुमच्याशी मोहम्मद रफी या विषयावर बोलत राहीन, तसतसा अनेक किस्स्यांचा उलगडा मी तुमच्यासमोर करत जाईल, ज्याच्यातून तुम्हाला मोहम्मद रफी साहेबांमध्ये कसा एक चांगला व्यक्ती लपलेला होता, तो कसा बाहेर यायचा, असे छोटे छोट्या किस्स्यातनं सुद्धा त्यांच्यातलं माणूसपण हे सुद्धा वाखाणण्यासारखं आपल्या डोळ्यासमोर दिसतं. आणि ते मग मी तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवणार आहे. त्यातलाच हा एक जावेद अख्तर साहेबांनी सांगितलेला किस्सा. तुम्हाला यामधला मोहम्मद रफी साहेबांचा आत्मविश्वास या माझ्या बोलताना मी जो किस्सा सांगितला त्याच्यातून सुद्धा जाणवला असेल. ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे की शारदा मॅडम इकडे गात आहेत, बाजूला उभं राहून शेजारी मोहम्मद रफी साहेब गात आहेत आणि गाता गाता ते थांबून पाणी पित आहेत, मित्रांच्या इशाऱ्याला रिप्लाय देत आहेत इशाऱ्यानेच, आणि पुन्हा लगेच त्यांच्या ओळीवरती ते येत आहेत आणि कुठेही लय सुटत नाही. कुठेही श्वास घेताना कधी घेतला हे तुम्हाला कळत नाही, श्वास कधी सोडला हे तुम्हाला कळत नाही. अतिशय सफाईदारपणे सुंदर आवाजात ते रेकॉर्डिंग पूर्ण होतं. अँड दॅट टू वन टेक रेकॉर्डिंग, नो मिस्टेक, नो रीटेक. तो ये खासियत होती है बड़े बड़े कलाकारों की. मित्रांनो, नौशादजींच्या बरोबर सुरू झालेला हा मोहम्मद रफी साहेबांचा प्रवास आणि 1966 साल उजाडावं सुमन कल्याणपूर या गायिकेला न्याय देण्यासाठी नौशादजींच्या हातून. म्हणजे एक महान संगीतकार एका महान गायिकेला, त्याला असं कधीही वाटत नाही 26 वर्षात की अरे आपण एका महान गायकाला अनेक गायिकांबरोबर गायला लावतोय, यामधून एक गायिका वंचित राहतीये, ती राहिली आहे बाजूला, तिची का बरं उपेक्षा झाली असावी. हे मात्र कोडं आहे. जर काही पुढे काही गोष्टी समजल्या तर त्या नक्की मी तुमच्या कानापर्यंत पोहोचवीन. तूर्तास मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचं 1966ला जे काही ड्युएट गीत एक रेकॉर्डिंग झालं नौशादजींकडनं, ते सुद्धा गाणं सुपरहिट झालं. आणि नुकताच सुमन कल्याणपूरजी यांना आज 80च्या पुढं त्यांचं वय गेलेलं आहे, पण भारत सरकारने त्यांच्या कारकिर्दीचा कॉग्निझन्स घेतला आहे आणि पद्म पुरस्कारांनी त्यांचा सत्कार केलेला आहे, गौरव केलेला आहे. चला, हेही नसे थोडके, त्या गायिकेच्या नशिबामध्ये आज पद्म पुरस्कारापर्यंत तरी त्यांनी मजल मारली आणि ही मजल मारावी ही रसिकांची इच्छा गेल्या जवळपास 20 वर्षापासून रसिक ओरडत होते की पद्म पुरस्कार सुमन कल्याणपूरजी यांना मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे.
ऑफकोर्स आता ती इच्छाही पूर्ण झाली आहे. चला, अशा या सुमन कल्याणपूर या महान गायिकेलासुद्धा उर्वरित आयुष्य खूप आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, चांगल्या तब्येतीचं जावो, आरोग्य संपन्नता मिळो त्यांना आणि खूप शांतीपूर्ण आयुष्य त्यांचं राहो, याच सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या या मोहम्मद रफी या एपिसोडमधनं आजच्यासाठी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात. रफी साहेबांच्या अशा अनंत रोचक गोष्टी आहेत, त्यापैकी काही गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला भेटायला येईन. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा. मोहम्मद रफी साहेबांची गाणी ऐका, किशोर कुमारांची ऐका, मन्नाडेंची ऐका. जे काही आपले जुने गायक आपल्यासाठी खजिना ठेवून गेलेत, त्या प्रत्येकाची गाणी जशी जशी तुम्ही रोज थोडी थोडी ऐकाल, तसं तसं तुम्हाला तुमचं काही आयुष्यात टेन्शनच नाही, मला कोणतेही संकटं नाही आहेत, मी काहीही कुठलीही तकलीफचा मी सामना करत नाही आहे, अशाच पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकीर सतत राहील, याची शाश्वती मी देतो या गायकांच्या तर्फे. कारण इतकं यांचं सगळ्यांचं महान कार्य आहे. हजारो गाण्यांचा खजिना आहे तुमच्यासाठी. आणि तो पण काय टेक्नॉलॉजीची प्रगती आहे, तो पण एका फिंगर टिपवर तुम्हाला अवेलेबल होतो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. चला, आस्वाद घ्या. आपण नशीबवान आहोत की अशा एरामध्ये आपण जन्मलो आहोत आणि अशा टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमध्ये आपण आहोत, त्याचा आस्वाद घ्यायला. यासाठी त्या विधात्याचे मनोमन आभार पण माना. ते आभार मानायला कधीही विसरू नका.